नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा 13 तारखेला आहे होळी आणि त्याच दिवशी पौर्णिमा आहे. तर या दिवशी अजून एक उपाय आपल्याला करायचा आहे. तर लक्ष्मी प्राप्तीचा हा सर्वात प्रभावी उपाय आहे. तर या दिवशी आपल्याला कवड्या लागणार आहेत, पिवळ्या कवड्या, आणि त्यावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे. कारण होळी दिवशी म्हणजेच हुताशनी पौर्णिमा आहे या दिवशी. त्याच्यामुळे खरंच पौर्णिमा ही लक्ष्मीला समर्पित असते. त्याच्यामुळे आपल्याला ह्या सेवा हा होळीच्या दिवशी करायच्याच आहेत. कारण की वर्षातून एकदाच हा सण येत असतो आणि खरंच आणि मी तर म्हणेन की या दिवशी नक्कीच हा उपाय करा. कारण की कसं असतं की प्रत्येक ह्याला पौर्णिमेला हा उपाय केला तरीही चालतो. पण कसं होळीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय नक्कीच केला, हुताशनी पौर्णिमा आहे त्या दिवशी आणि खरंच तो विजय प्राप्तीचा दिवस असतो. त्याच्यामुळे खरंच मी तर म्हणेल की होळीच्या दिवशी जर तुम्ही ही सेवा हा उपाय केला तर खरंच अखंड लक्ष्मीचा वास तुमच्या घरात राहील. जे काही पैशाची समस्या आहे तुमच्या घरात किंवा खरंच खूप सारा पैसा तुमच्या घरात येतोय, पण त्याला खरंच म्हणजे लक्ष्मी स्थिर राहत नाहीये. पैसा कितीही आला तरी कुठल्या ना कुठल्या कारणाने तो बाहेरच जातोय किंवा तो टिकत नाहीये. किंवा वारंवार तुमच्या घरात आजारी एखादी व्यक्ती पडत आहे आणि त्याला खूप सारा पैसा जात असेल किंवा पैशाचे स्त्रोत जास्त आहेत तुमच्या घरात, बिझनेस वगैरे कुठून ना कुठून सारखा पैसा येतोय, पण त्याला इकडून आला की तिकडून जातोय असं होतंय तुमच्या घरात. तर खरंच ही लक्ष्मी प्राप्तीचा सर्वात प्रभावी तोडगा आहे. तर ही सेवा नक्कीच करा. तर सेवा कशी करायची आहे आपल्याला, तर या दिवशी आपल्याला पिवळ्या कवड्या घ्यायच्या आहेत, 7 कवड्या घ्यायच्या आहेत आपल्याला आणि त्यावरती आपल्याला ही सेवा करायची आहे. तर पिवळ्या कवड्याच का, तर पिवळ्या कवड्या ही म्हणजेच माता लक्ष्मीला आकर्षित करतात. त्याच्यामुळे पिवळ्या कवड्याच आपल्याला या दिवशी घ्यायच्या आहेत. तर 7 कवड्या घ्यायच्या आहेत आणि ह्या कवड्या तुम्हाला कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या दुकानात भेटून जातील. तर बघा तुम्ही ही सेवा सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही करू शकता. पण जर संध्याकाळी, आता कसं होळीचा दिवस आहे, सगळ्यांची धावपळ, खरंच महिलांची तर खास करून म्हणजे नाही का धावपळ चालूच असते. पण मी तर म्हणेल की संध्याकाळी हा उपाय केला तर खरंच खूप चांगला. कारण बघा संध्याकाळी लक्ष्मी येण्याचा टाइम असतो. त्याच्यामुळे जर त्या टायमिंग मध्ये जर आपण ही सेवा केली तर खरंच खूप म्हणजे खूप. कारण लक्ष्मी यायच्या टायमिंगला जेव्हा आपण कोणतीही देवाची सेवा करतो किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठीची जी सेवा करतो ना, तर खरंच ती खूप फलद्रूप ठरते असं म्हणतात. तर बघा तुम्हाला 7 कवड्या घ्यायच्या आहेत पिवळ्या आणि त्या आपल्या उजव्या हातात धरायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला सेवा करायची असते. तर सुरुवातीला तुम्हाला एक वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर ना श्रीसुक्त म्हणजे श्रीसुक्त म्हणायचं, त्याची फलश्रुती तुम्हाला म्हणायची आहे. त्याच्यानंतर पुरुषसुक्त म्हणायचं आहे आणि त्याची फलश्रुती म्हणजे दोन्ही पण एकदा एकदाच तुम्हाला म्हणायचं आहे. पुरुषसुक्त आणि श्रीसुक्त पण तुम्हाला एकदा एकदा फलश्रुती सहित म्हणायचं आहे. त्याच्यानंतर ना 16 वेळा नवरनाव मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर ना लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा, कुबेर मंत्र 16 वेळा, विष्णू गायत्री मंत्र देखील तुम्हाला 16 वेळा म्हणायचा आहे. तर बघा विष्णू गायत्री मंत्र आहे तो देखील तुम्हाला 16 वेळा म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर ना श्री स्वामी समर्थ महाराजांचे एक माळ जप करायचा. तर बघा सेवा पहिल्यापासून सांगते. श्री सुक्त 1 वेळा, पुरुष सुक्त 1 वेळा, त्याच्यानंतर नवरनाव मंत्र 16 वेळा, लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा, विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा, कुबेर मंत्र 16 वेळा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला एक माळ करायची आहे. कारण ह्या सगळ्या सेवा करत असताना आपल्या गुरूंना कधीच विसरायचं नसतं. त्याच्यामुळे स्वामी समर्थ महाराजांची देखील आपल्याला ही सेवा करताना एक माळ तरी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची ही करायचीच आहे. आणि बघा ह्या सगळ्या सेवा झाल्यानंतर ना, आणि खरंच ह्या सगळ्या सेवा आपल्याला नित्यसेवा पुस्तकात भेटून जातील. कारण की हे सगळे स्तोत्र मंत्र जे काही असतील ना, तर आपल्याला ते नित्यसेवा पुस्तकातच भेटतात. आणि मी तर म्हणेन जी कोणी स्वामी सेवा करतो तर त्यांच्याकडं हे पुस्तक हवंच. कारण ह्याच्यात सगळ्या वारांची माहिती आहे, सगळ्या आरत्या आहे, स्तोत्र मंत्र म्हणजे सगळी आपल्याला अख्ख्या वर्षभराच्या सणांची माहिती यामध्ये दिलेली आहे. किंवा काही तोडगे करायचे, काय उपाय करायचे हे देखील ह्यामध्ये प्रत्येक सणाचं दिलेलं आहे. त्याच्यामुळे खरंच सांगते मी नित्यसेवेचं पुस्तक हे तुमच्याकडे हवंच. त्याच्यामुळं ते तुम्हाला आणि जर म्हणजे तुम्हाला माहितच असेल की दिंडोरी प्रणीतचं नित्यसेवेचं पुस्तक यामध्ये सगळं आहे. तर ते पुस्तक तुम्हाला तुमच्याकडे हवंच.
आणि बघा ज्यांच्याकडे खरंच पुस्तक नसेल तरी तुम्ही हे YouTubeला सुद्धा टाकून देऊ शकता, तरी सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. आणि हे सगळे मंत्र वगैरे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देईल. जरी तुमच्याकडं नसेल तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता बघा. आणि जरी तुम्हाला सुतक, विटाळ म्हणजे सुतका तुम्हाला ही सेवा करताच येणार नाहीये. पण जर त्या टायमिंगमध्ये जर तुम्हाला विटाळ वगैरे आला तर तुम्ही घरातल्यांकडून कोणाकडून ही सेवा करून घेऊ शकता. म्हणजेच जर तुमच्या घरात एकट्याच तुम्ही करणारे आहात ना, तर तुम्ही तुमच्या मिस्टरांकडून, मुलांकडून वगैरे सुद्धा ही सेवा करून घेऊ शकता. आणि जर तुमच्या घरातून तुमची सासू किंवा नणंद वगैरे असेल, जाऊ असेल, तर त्यांच्याकडून सुद्धा ही सेवा तुम्ही करून घेऊ शकता. तर बघा तर हे सेवा झाल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे, तर ते कवडे आहेत ना, तर एक पिवळ्या पोटलीतच मी तर म्हणते बरं, एक म्हणजे पिवळं कापड घ्या. ते जरी तुम्ही घरी जरी शिवून बनवलं ना, एक छोटीशी पोटली अशी, तर त्याच्यात तुम्हाला त्या कवड्या सात ठेवायच्या आहेत. आणि ह्या सेवा केलेल्या कवड्या तुम्ही देवघरात देखील ठेवू शकता. त्याच्यानंतर ना तुम्ही जो काही तुमचा बिझनेस आहे आणि तिथं तुमचं गल्ला आहे, दुकान आहे, तर दुकानातल्या गल्ल्यात देखील तुम्ही हे ठेवू शकता. तर त्याने काय होतं, की जिथं आपला गल्ला वगैरे पैशाचं जिथं ठिकाण असतं, तिथे जर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठीच जर तुम्ही आता ही सेवा केल्या आणि त्या जर कवड्या तुम्ही तिथं ठेवल्या, तर त्याने काय होतं, की तुमच्या व्यवसायाची भरभराट व्हायला लागते. तिथं लक्ष्मी स्थिर व्हायला लागते. आणि कसं तुमचा जो काही बिझनेस चालत नाहीये, तर त्याच्यात अजून वृद्धी व्हायला लागते. त्याच्यात म्हणजे बिझनेस तुमचा अजून चांगला चालायला लागतो. आणि जी काही तुमची आवक आहे ना, तर ती सुद्धा तुमची लक्ष्मी म्हणजेच स्थिर होते. म्हणजे असं होतं, खर्च कमी आणि तुमची म्हणजे जी काही लक्ष्मी आपल्या घरात येते ना, तर ती स्थिर होते असं म्हणतात. त्याच्यामुळे ही सेवा नक्की करा. आणि बघा तुम्हाला जर ह्या म्हणजे नाही का, ह्या कवड्या तुम्ही तुमच्या पाकिटात सुद्धा ठेवू शकता. एखादा जेंट्स आहे आणि बघा तो कामानिमित्त जरी बाहेर जात असेल, तर नोकरीच्या ठिकाणी सुद्धा जर तुम्ही त्या कवड्या घेऊन जात असाल ना, तर खरंच खूप सारा फायदा होईल तुम्हाला. त्याच्यामुळे नक्कीच हे कवड्या तुम्ही जवळ जेवढ्या ठेवचाल ना, तेवढं खूप फायद्याचं आहे. तर नक्की करा. आणि जरी तुमच्या कपाटातल्या गल्ल्या म्हणजे कपाटातल्या जरी तिजोरीत तुम्ही जिथं कुठं तुमचं पैसे, सोनं नाणं ते जिथं ठेवलेलं असेल, तिथं जरी तुम्ही हे ठेवलं ना, तरी सुद्धा लॉकरमध्ये ठेवलं तरी सुद्धा तुमच्या जे काही पैशाची आवक आहे किंवा जे काही तुमचं जे इन्व्हेस्टमेंट केलेले पैसे आहेत किंवा तुमचं सोनं नाणं जिथं ठेवता तिथं जरी तुम्ही ठेवलं ना, तर खरंच खूप सारा फायदा होईल. आणि मी तर म्हणते, की जेव्हा तुम्ही सेवा करता ना मनापासून, तर खरंच तुम्हाला थोड्याच दिवसात त्याची प्रचिती देखील यायला लागते. आणि पिवळ्या कवड्या ही अशाच आहेत, माता लक्ष्मीला त्या प्रिय आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या सेवा आपल्याला करायच्यात. आणि ह्या सगळ्या सेवेला मी तर म्हणते 15-20 मिनिटच फक्त आपल्याला टाइम लागणार आहे, त्याच्यावरती जाणार नाहीये. कारण खूप सोपी सेवा आहे आणि खूप प्रभावशाली देखील सेवा आहे ही. त्याच्यामुळे नक्कीच ट्राय करा, करा सेवा असं तर मी म्हणेन. आणि बघा ह्या सगळे स्तोत्र मंत्र मी खरं म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर जरी तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक जरी नसेल ना, तरी तिथून देखील तुम्ही हे करू शकता, बघून म्हणू शकता. तर आजच्या पुरतं एवढंच. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. आणि खरंच तुम्हाला देखील होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.